पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासमोर आता नवी अडचण उभी राहिली आहे। समीर वानखेडे यांच्या अॅट्रॉसिटीच्या तक्रारीचा तपास हा 4 आठवड्यात करा असे आदेश मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाने दिलेत। नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांनी तक्रार केली होती। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, काय नेमके मुंबई पोलिसांना आदेश दिलेत आणि त्यानुसार आता पुढची कारवाई नेमकी काय असेल? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास हा 4 आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिलेले आहेत। केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी 2022 मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे मलिक यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यातील आणखी 2 कलमांचा देखील समावेश करण्यात आला असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शिवकुमार डीए यांच्या खंडपीठाला दिलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास 4 आठवड्यामध्ये कसा लागतोय की अजून पुढे प्रकरण ढकललं जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल रिद्धी। अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।